हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. तर आपण सॉम हा नवीन सब्जेक्ट आता चालू केलेला आहे या आपल्या चॅनलवर. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण स्ट्रेसेसचे वेगवेगळे टाईप्स, जसं बॉन्ड स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, ठीक आहे, टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, तर हे सगळे क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि याच्यावर जे टॉपिक्स विचारलेले आहेत तुमच्या JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये, ठीक आहे, तर ते क्वेश्चन्स पण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये जे युनिट कन्व्हर्जन्स आहेत, ठीक आहे, तर युनिट कन्व्हर्जन्स तुम्ही इथं बघू शकता. पास्कल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे, मेगा पास्कल 10⁶ आणि गिगा पास्कल 10⁹ पास्कल. ठीक आहे. तर हे बेसिक युनिट कन्व्हर्जन्स आहेत. दीज आर इम्पॉर्टंट फॉर युअर न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स. ओके. देन बॉन्ड स्ट्रेस. ओके. सो बॉन्ड स्ट्रेस इज नथिंग बट शिअर फोर्स, त्याच्यानंतर लिव्हर आर्म आणि सम ऑफ पेरिमीटर ऑफ बार्स. ठीक आहे. तर याचा जर रेशो तुम्ही डिटरमाइन केला, ठीक आहे, म्हणजे बघा, स्ट्रेस तुम्हाला माहिती आहे की स्ट्रेस काय असतं की लोड डिवायडेड बाय एरिया, बरोबर. मग आता इथं या केसमध्ये बॉन्ड स्ट्रेसच्या केसमध्ये तर बॉन्ड स्ट्रेसचा जो फॉर्म्युला कसा तयार होतो की शिअर फोर्स जो ॲक्ट होतो आहे डिवायडेड बाय हा एरिया कसला घ्यायचा आहे, बॉन्डिंग एरिया. मग बॉन्डिंग कशामध्ये होणार की जेवढे बार्स आहेत तुमच्या, ठीक आहे. आता हे जर समजा कॉन्क्रीटचा मेंबर आहे तुमचा, ठीक आहे, तर हा जर कॉन्क्रीटचा मेंबर आहे तर याच्यामध्ये स्टील असणार आहे आणि कॉन्क्रीट असणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा जो एरिया आहे तर हा एरिया कसला येणार आहे, बॉन्डिंग एरिया. बॉन्डिंग एरिया म्हणजे हे बघा, हा जो पेरिमीटर आहे बारचा पेरिमीटर, ठीक आहे, बारचं पेरिमीटर म्हणजे ओव्हरऑल लेंथ ऑफ बार. ठीक आहे. तर ओव्हरऑल लेंथ ऑफ बार मल्टिप्लाइड बाय लिव्हर आर्म. ठीक आहे. तर हा जर तुम्ही मल्टिप्लाय केला लिव्हर आर्म आणि सम ऑफ पेरिमीटर ऑफ बार्स, इट विल गिव यू एरिया. ठीक आहे. अँड तो एरिया तुम्हाला इथं डिवाइड करायचा आहे. तर शिअर फोर्स डिवाइड बाय दॅट पर्टिक्युलर एरिया विल गिव यू बॉन्ड स्ट्रेस. ठीक आहे. तर त्याला म्हणतात बॉन्ड स्ट्रेस. ठीक आहे. म्हणजे मटेरियलच्या बॉन्डिंगमुळे जो स्ट्रेस डेव्हलप होतो त्याला तुम्ही बॉन्ड स्ट्रेस म्हणता आणि तो अशा प्रकारे तुम्ही डिटरमाइन करू शकता. तर याच्यावर DFCCIL 2016मध्ये ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. हे बघा, हाच तो क्वेश्चन. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर शिअर स्ट्रेस. ठीक आहे. तर शिअर स्ट्रेस, शिअर फोर्स डिवाइड बाय शिअर एरिया. ठीक आहे. आता शिअर एरिया कसा इंडिकेट करणार तुम्ही, तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. शिअर एरिया जो असतो तो πd/t. ठीक आहे. आता हे न्यूमेरिकल पण DFCCIL 2016मध्ये विचारलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा शिअर एरिया कसा इंडिकेट डिटरमाइन करतात बघा. तर शिअर एरिया म्हणजे काय असतो की πd × थिकनेस. ठीक आहे. हा जो डायमीटर आहे, ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जो πd आहे, ठीक आहे, तर πd मीन्स सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो पंच केलेला आहे तुम्ही, ठीक आहे, पंचिंग मशीन माहिती आहे तुम्हाला, तर पंचिंग मशीनमध्ये कोणता स्ट्रेस जनरेट होतो, शिअर स्ट्रेस. ठीक आहे. पंचिंग मशीन इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर युअर शिअर स्ट्रेस. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही न्यूमेरिकल इथं वाचू शकता की एक 8 mm थिक शीट आहे. ठीक आहे. 8 mm थिकनेसची शीट आहे. ही कट केली विथ 9 सेंटीमीटर डायमीटर. ठीक आहे. हे जे डायमीटर आहे तुमच्या पंचचं ते 9 सेंटीमीटर तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. अँड इफ द पंच एक्झर्ट अ फोर्स ऑफ 16 kN. ठीक आहे. हा फोर्स आहे 16 kN, एवढा फोर्स ते पंच ॲक्ट करत आहे. तर शिअर स्ट्रेस तुम्हाला डिटरमाइन करायचा. तर शिअर स्ट्रेस इज नथिंग बट शिअर एरिया डिवाइड बाय शिअर लोड डिवायडेड बाय शिअर एरिया. तर याच्यामध्ये बघा, शिअर लोड हा शिअर लोड असणार आहे 16 kN आणि शिअर एरिया तुम्ही कसा डिटरमाइन करू शकता, त्या सर्कलचा सर्कम्फरन्स मल्टिप्लाइड बाय त्या प्लेटची थिकनेस, तो होईल तुमचा शिअर एरिया. म्हणजे याच्या इमॅजिन करू शकता तुम्ही की हा जो शिअर एरिया आहे हा पंच जेवढा करणार आहे तुम्ही आणि जेवढ्या थिकनेसमध्ये तो खाली जाणार आहे, तर हा पर्टिक्युलर एरिया झाला तुमचा शिअर एरिया. तोच असतो πd/t. ठीक आहे. मग πd/t ह्या व्हॅल्यूज तुम्ही इथं देऊ शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये पायची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, डी म्हणजे डायमीटर, हे डायमीटर 90 mm आणि 8 विल बी युअर थिकनेस ऑफ दिस पर्टिक्युलर प्लेट. ठीक आहे. सो इन दिस पर्टिक्युलर वे यू कॅन कॅल्क्युलेट शिअर एरिया. ओके. शिअर एरिया कॅल्क्युलेट केल्याच्यानंतर शिअर एरिया. ठीक आहे. तर शिअर फोर्स ऑलरेडी गिवन आहे 16
आणि शिअर एरिया कॅल्क्युलेट केला. शिअर स्ट्रेस तुम्ही इथं डिटरमाइन करू शकता. तर हा ऑलरेडी DFCCIL 2016 विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो कॉम्प्रेसिव्ह एरियासाठी π/4 डायमीटर स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करतात तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर असतं टेन्साईल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक आहे. टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक आहे. हे पण आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन आहे ऑलरेडी. ठीक आहे. या स्केचमध्ये तुम्ही बघू शकता की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस. ठीक आहे. पुलिंग ॲक्शन ऑकर होते. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसला पुशिंग फोर्स ॲक्ट होतो. ठीक आहे. म्हणजे बॉडीला पुश करतो तो फोर्स. ती झाली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक आहे. आणि शिअर स्ट्रेस. ठीक आहे. एका बॉडीच्या अलॉंग जर फोर्सेस अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत असतील तर त्याला तुम्ही शिअर स्ट्रेस म्हणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन पण DFCCIL 2016चाच आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेसची व्हॅल्यू विचारली. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा स्ट्रेस तुम्ही कसा डिटरमाइन करणार. तुम्हाला हा लोड आहे. ठीक आहे. 58 kN कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. ठीक आहे. आणि 7 सेंटीमीटर डायमीटर 2 सेंटीमीटर टॉल ॲल्युमिनियम सिलेंडर दिलेलं आहे. ठीक आहे. तर सिलेंडरचा जो एरिया राहील तो कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही इथं. कॉम्प्रेसिव्ह एरिया तुम्हाला कन्सिडर करावा लागेल हा. ठीक आहे. मग एरिया कसा येईल याचा π/4. ठीक आहे. इंटू डायमीटरचा स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर. ठीक आहे. हा येईल एरिया आणि हा लोड दिलेला आहे. मग लोड डिवायडेड बाय एरिया विल यू गिव स्ट्रेस. ठीक आहे. इन दिस पर्टिक्युलर फॅशन यू कॅन कॅल्क्युलेट द स्ट्रेस इन दिस पर्टिक्युलर न्यूमेरिकल. ठीक आहे.